त्यांना दिग्दर्शक आणि सहाय्यक दिग्दर्शक यांची टीम असते आणि सहाय्यक दिग्दर्शक बरीच धुरा आपल्या खांद्यावर वाहून नेत असतो आणि आमच्या कलावंतांचे आवडते आमचे सहाय्यक दिग्दर्शक जे आम्हाला खूप सांभाळून घेतात असे संकेत वारंग सर, कारण आम्ही त्यांना संकेत सरवत म्हणत असतो. आज कळलं वारंग सर, तर ते आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. गेल्या 18 फेब्रुवारीपासून आपण शूटिंग करतोय. तुम्ही जवळजवळ 16 तास काम करताय, 18 तास काम करताय आणि आज म्हणजे 6 मे पासून ही मालिका सन मराठीवर प्रदर्शित होते. काय मनात तुमच्या भावना सर? खूप म्हणजे की आपली सिरियल आपण सिरियल त्याची लागतं असते. खूप चांगलं वाटते, मस्त वाटते आणि कलाकार पण चांगले आहेत. दिग्दर्शक खऱ्या अर्थाने जन्मच घालत असतो एक नवीन बाळ, नाही का? तर आपली सिरियल ह्या आणि खूप अभिमान वाटतो आणि एक छान वाटतं. तर कलाकारांबद्दलचा काय अनुभव आहे तुमचा? कलाकार खूपच चांगले आहेत, मस्त कलाकार आहेत. नक्कीच. म्हणजे असं काही ठिकाणी असतं पण इथेच मी सगळे आतापर्यंत शिवंक केलेले पण सगळ्यात मला इथे शिवंक कुठे म्हणजे कलाकार वगैरे खूप डाऊन टू अर्थ आणि खूप छान आहेत. प्रोग्रेस चालू आहे आणि बदल होत चालेल. काही गोष्टी आणखी सुधरत होतील. तुमचं मार्गदर्शन आम्हाला मिळत राहील. काही चुकलं तुम्ही सांगतातच आहे. ही जी आदिशक्ती सिरियल आता आपण येते सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता, यामधलं चॅलेंजिंग असं तुम्हाला काय वाटतं सर? चॅलेंजिंग म्हणजे ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर पूर्ण सिरियलच चॅलेंजिंग आहे. कारण जी आपण सिरियल करतोय ती नॉर्मल रोजच्या जीवनात म्हणजे रोजच्या आपल्या सगळ्या सिरियल बघितल्या तर सगळ्या सासू सूर भांडणं, घरातले कौटुंबिक वाद, तसं आपण काहीच करत नाही. आपल्याकडे वाद आहे पण तो वेगळ्या प्रकारे. जो एक व्हिलन फॅमिली जिने दुसऱ्याची फॅमिलीवर कब्जा केला, त्याच्यामुळे ते कौटुंबिक त्यांचे वाद झाले नाही, दोन कुटुंबातले वाद आणि ते वाद असं बदलत नाही, डायरेक्ट ते बळकवण्याचाच प्रयत्न करतो आणि हे वेगळं काहीतरी आणि स्टोरी वेगळी म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासात वेगळं काहीतरी. नक्कीच प्रेक्षकांनाही ती भावेल, आवडेल, रुचेल आणि त्यांचा प्रचंड प्रतिसाद आपल्याला मिळेल सर. नक्कीच. आणि तुम्हाला आम्ही अजिबात नाराज करणार नाही आहोत, कारण इतकं सुंदर दिग्दर्शन आहे. बाकी सगळ्या गोष्टी आपण बाकीच्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. दिग्दर्शकांशी बोललो आपण, डीओपीशी बोललो, सहाय्यक दिग्दर्शक संकेत सर यांच्याशी बोललो, आपण इतरांशी बोलणार आहोत. सर, प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल, काय आव्हान करणार? प्रेक्षकांना फक्त एवढंच सांगेन की तुम्ही नॉर्मल म्हणजे आपल्या रोजच्या ज्या बाकीच्या सिरियल सगळ्या आहेत त्या तुम्ही बघतात आणि आतापर्यंत तुम्ही त्याच बघत आलात की सासू येते एखाद्या घरात, एखाद्या मुलीचं लग्न होऊन ती घरी येते, मग तिला जाच करते सासू आणि मग एकापर्यंत मग ती सून खंबीर बनते, ते सगळं आव्हान स्वीकारते आणि मग त्याच्यावरती मागच्यानंतर प्रयत्न करते. हे तर नॉर्मल प्रत्येक वेळी बघत आलाच होतं. पण मला नवीन काहीतरी बघायचं असेल किंवा नवीन काहीतरी अनुभव घ्यायचा असेल तर त्यांनी हा शो बघा. नक्कीच नवी अनुभव, नवा अनुभव, नवं काहीतरी मनोरंजन, त्यातून जरा तुम्हाला आणखीन सुख मिळेल किंवा ज्याला म्हणतो आनंद, निखळ आनंद. तर त्यापासून प्रेक्षक वंचित होत चाललाय, कारण तो बोर होऊन जातो आणि मग म्हणतो काय तेच लांबवलं. म्हणजे कधी कधी काय होतं, कधी कधी घरच्या बायका असतात त्या आपल्या सिरियल बघायचं, त्यांना ते भांडणं वगैरे आवडतात म्हणून त्या आपल्या त्याच्यामध्ये या स्टोरीमध्ये बसलेल्या असतात. पण काय तर घरची जी पुरुष मंडळी किंवा बाकीची मंडळी आहे ती कधी कधी हे करतात, अरे काय तेच चालू असतं, त्यांना काही त्यांना आवडत नाही. ही स्टोरी मला असं वाटतं माझ्या आहे की ही स्टोरी अशी आहे की घरातल्या प्रत्येकाला आवडेल आणि प्रत्येकजण त्याच्यामध्ये बोलून जाईल. तर नक्की बघा, सोमवार ते शनिवार रोज रात्री 8:30 वाजता सन मराठीवर आदिशक्ती.